स्टेशनवरती दुसरा रिक्षावाल्यांचा गणपती आहे, तिकडे दर्शनासाठी आलो. तर आपण मध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. सुस्वागत. पालघर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना बोईसर वर्ष 30. शुभ सकाळ, जय सद्गुरू. तर आज आहे 3 तारीख आणि आता वाजलेले आहेत जवळपास किती 5:30 वाजलेले आहेत आणि आता मी चाललेलो आहे बोईसरला. म्हणजे आज फर्स्ट शिफ्ट होती, तर कामावरून आताच जाऊन आलो आणि परत चाललो आहे बोईसरला गणपती बघायला. तुम्हाला सर्वांना मी गणपती दाखवते. आमच्या बोईसरमध्ये ते गणपतीला खूप मस्त मस्त डेकोरेशन असतात. ते बघूया आता किती आपण गणपती बघून होतात आणि काय काय दिसते, तर तुम्हाला सर्व मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता ऑलरेडी आपण लेट झाले तर आता आपण बोईसरला जायला निघू आणि तुम्हाला डायरेक्ट मी बोईसरला जाऊनच भेटतो. तर आताच मी बोईसरला पोहोचला आणि रिक्षातून उतरला आणि आता गणपतीचं दर्शन घ्यायला जायचं आहे. पण आता रामचा वेट करतो. राम आता जॉबवर सुटला, त्याला फोन केला होता, तो बोलला की मी येतो मला त्याचा वेट करतो. तो आला की त्यानंतरच जाईल मध्ये. आता इथे फळं वगैरे काय काय आणि मशरूम वगैरे विकायला आहे. सगळ्यात महाग भाजी व्हेज भाजीमध्ये. तर आपण बघूया आता, जर तो येत असेल तोपर्यंत मम्मीला विचारतो, आणायची असेल तर घेऊन जाऊ, कारण की पप्पांनी कालच आणली होती. त्याच्यामुळे बघू तर मम्मी काय सांगते नंतर घे. तर आता मी थांबलो आहे बघा, हे शंकराचं मंदिर आहे आणि इथेच बरोबर विकायला आहेत फळं. तर काकी आहेत विकायला फळं. काकू 3 द्या ना, 3 द्या फक्त. हां, सफरचंद नका देऊ, सफरचंद आहे. पेरू नका नाही द्या, संत्री द्या आणि नाशपाती द्या. हां, तर ते 3 घेतलेले आहेत, कारण की बाकीची फळं घेतली. आता हे बघा, एवढीच आहे फुललेली. ही द्या ना मला, कमी नाही का काही? तर ही बघा, ही मशरूमची भाजी आहे आळी आणि फक्त पावसाळ्यात येते आणि खूप महाग असते विकायला. आता आमच्याकडे आणलेली होती. मावशी तुम्ही कुठून येतात? कुठून येतात? कुंभारचे आहेत, दांडीचे आहेत. आम्ही 5 मार्गावरती राहतात, राहुल नगरला. तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे करून दिलेली आहे, 80ला दिली. तर ही बघा, ही घेतलेली आहे. आता पैसे देतो पहिले. आळीम घेतलेली आहे. तर ही आळीम नको, आणलेली आहे काल दुसरी. तर काल आणलेले पप्पाने, त्याच्यामुळे थोडीशीच घेतली. पहिले पैसे ठेवून देतो, कारण की खूप कन्फ्युजन झालं. आता मला एक आळीम घेतलेली आहे आता, म्हणजे फुललेली होती. त्यांनी काकीने चांगली पण करून दिली, 80 रुपयाला त्यांनी दिली. त्या पुढे अजून बघूया काय. नाही घेतली, मी घेतली. ही गौरीची झाड आहे ना? ही गौरीची झाड आहे. मावशी तुम्ही कुठून येतात? कुठलं इकडे बोलशील? मावशी फुलं कशी दिली? फुलं 20ला 2 द्या ना. 20ला 2 द्या ना, द्या ना आता. मावशीने कमी करून दिलेले आहेत. थँक्यू मावशी. तर आता इथे शेवंतीच्या जोड्या होत्या, तर मम्मीने फुलं आणायला सांगितलं, तेव्हा फुलं घेतली आणि फळं घ्यायची होती. ती फळं पण घेतली आणि आळीम घ्यायची होती. आम्हाला पप्पांनी काल आणलं आहे, बाजूवाल्या काकी आहेत त्यांच्यासाठी पाहिजे होती, त्यांच्यासाठी पण घेतलेली. आळीम घेऊन झाली. आता काकडी बघायची मला पुढे भेटते का. आणि रामचा वेट करतो. राम आला की लगेच समोरच आहे बोईसरचा राजा, तिथे दर्शनासाठी जायचं. राम उठतो लवकर येईल, चला मग त्याचा वेट करूया. आणि मागचं शॉप अजून आहे, मास्क अजून गेले नाही, येते बघा शॉप आहे अजून विकायला. तर चला आता काकडी बघतो कुठे भेटते का. A few minutes later. बघा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बोईसर, काम करा लाख मोलाचे निसर्ग संवर्धनाचे. आणि हा देवाजवळचा रोड आहे आणि इथेच आहे सार्वजनिक गणपती.
आणि हा पूर्ण बोईसर रोड आणि गर्दी बघू शकता तुम्ही रोडला किती आहे. संध्याकाळचा टायमिंग आहे ना. रोडचा या साईडला बघू शकताय राम आत्ता चाललेला आहे. हा बघा, एक तर लेट झाला आहे आणि परत मोबाईल यूज करत बसला. चला आता मी पण रोड क्रॉस करतो आणि त्या साईडून जातो. तर आता आमचा राम फायनली आलेला आहे बघा. हाय कर राम. तर आता राम आला तर आता आम्ही मध्ये जातो आणि दर्शन घेतो. चला तुम्ही पण आमच्यासोबत आणि दर्शन घ्या. येते ना बोईसरचा राजा. चला पहिले चप्पल पाय. मग काय ऑब्वियसली राम. हा बघा आमचा राम पुढे पुढे गेलेला आहे. हे बघा खूपच सुंदर डेकोरेशन आहे. दर्शनासाठी गेले होते पण राम तिकडे डेकोरेशन काहीच नव्हतं, यार पूर्ण सिम्पल होतं ना. पण गणपती बाप्पा खूप भारी होते, मला खूप आवडले. तर आता इथे भंडारवाड्याचा सम्राट आहे, बाळगोपाळ मित्रमंडळ सर्वांचं हायरचं हॉटेल सर्व करत आहे. तर आपण आता तिकडे जाऊया. चला मग स्टेशनच्या इकडे. आता मी स्टेशनच्या इकडे आलो तर स्टेशनच्या इकडे पण 2 गणपती असतात, तिकडचं आपण दर्शन घेऊया. मग चला. हे बघा हा स्टेशन आहे बोईसरचा आणि इथेच आहे भंडारवाड्याचा सम्राट. आणि स्टेशनच्या इकडे तुम्ही गर्दी पण बघू शकताय. स्टेशनच्या इकडे एक गणपती आहे, तिथे आता आम्ही आलो आहे आणि राम दोघं जण आहे. तर इकडचं डेकोरेशन कोणतं आहे आणि इकडचं कसं आहे ते आपण बघूया. इथे शिवाजी महाराजांची थीम केलेली आहे ना राम. थांबा आपण बघूया आता. सुस्वागत. पालघर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना बोईसर वर्ष 30. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. सादर करीत आहोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवराय. महाराष्ट्र एक महान राष्ट्र, सह्याद्रीचा कणखरपणा लाभलेला, त्यातून निघालेल्या अमृतधाराने पावन झालेल्या दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या काटक मावळ्यांचा, मरतील पण हटणार नाही अशा वीर प्रदेशात जन्माला आले ते शिवराय. शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. अशक्य होते ते शक्य करून दाखवले. म्हणूनच शिवरायांचे चरित्र पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते आणि पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. त्यांच्या चरित्रातून स्फूर्ती मिळते. शिवाजी महाराज नेहमी माँसाहेबांच्या आज्ञेत वागले. माँसाहेबांच्या सगळ्या इच्छा त्यांनी पूर्ण केल्या. शहाजी राजे व जिजाऊ या थोर माता पित्यांचे हिंदवी स्वराज्याचे मनोरथ शिवरायांनी पूर्ण केले. शिवरायांची कुलदेवता देवी तुळजाभवानी, तिच्यावर शिवरायांची अपार भक्ती होती. सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे हा शिवरायांचा बाणा होता. तो त्यांनी हयातभर पाळला. शिवराय एका जहागीरदाराचे पुत्र होते. धनदौलत त्यांना कमी नव्हती, पण लहानपणीच त्यांना गुलामगिरीचा वीट आला होता. आपल्या देशात आपले राज्य व्हावे, प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे वागता यावे, सर्वांना सुखासमाधानाने जगता यावे, मराठी भाषेला स्वधर्माला मान मिळावा, यासाठी शिवरायांनी बलाढ्य शत्रूशी झुंज देऊन स्वराज्य स्थापन केले. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा यांच्या उत्कर्षासाठी ते आयुष्यभर झटत राहिले आणि अखेर यशस्वी झाले. शिवरायांना मायबोलीचा अभिमान होता. राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेत यासाठी राज्यव्यवहार कोश हा ग्रंथ तयार करून घेतले.
हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही जातीचे असो, त्याचे राज्य हे हिंदवी स्वराज्य. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकार, सज्जनांचा कैवारी आणि एक नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते शिवरायांचे आठवावे, शिवरायांचे आठवावे प्रताप. जय महाराज महाराज. एकदम थोडंसं. आता इकडे स्टेशनच्या इकडचा पहिला गणपती होता, रिक्षावाल्यांचा गणपती, तो बघून झालेला आहे. त्याचं पाया वगैरे पडून झालं. तिकडे गणपतीचं दर्शन झालं आणि आता आलो आहे, हा बोईसरचा शी आहे, तिकडे दर्शनाला आलो आहे. आणि आता मूळचा ऑफ झालेला आहे, कारण की यार माझे त्या अगोदर स्टेशनचा गणपती गेला होता, रिक्षाने गणपतीच्या इकडे गेला होता, तिकडे माझी चप्पलच चोरीला गेली. त्यामुळे नवीन चप्पल होती, फक्त 10 वेळा पण नाही घातली, 5 ते 7 वेळाच घातली होती आणि चोरीला गेली. तो आता काय बोलणार लोकांना, तर आता जाऊ दे, या गणपतीला जाऊया, दर्शन घेऊया आणि डायरेक्ट घरी जाणार आता. स्टेशनवरती दुसरा रिक्षावाल्यांचा गणपती आहे, तिकडे दर्शनासाठी आलो आहे. तर आपण मध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. ते खूप सिम्पल आणि मस्तचं डेकोरेशन केलेलं आहे. पूर्ण लायटिंगचं आणि पडद्याचं डेकोरेशन आहे आणि बाप्पा पण खूपच सुंदर आहेत आणि मोठी भव्य अशी मूर्ती आहे. तर तुम्हाला दाखवतो मी जवळ. माझा भाऊ. तर आता आमचं दर्शन घेऊन झालं, 3 ठिकाणी आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. बोईसरचा राजा राम, असं तू हसू नको, जर एक बुक्का मारेन तोंडावर. तर आता पहिला बोईसरच्या स्टेशनच्या इकडे जो पहिला गणपती आहे, तिकडे आम्ही दर्शनासाठी गेले होते. तिकडे माझी चप्पलच चोरीला गेली यार, आणि नवीन चप्पल, मी फक्त 5 ते 7 वेळा चप्पल घातली होती, डायरेक्ट चप्पलच कोणतरी चोरली. आता मी मनापासूनच आलो होतो आम्ही दर्शनासाठी. मला काय बोलणार, लोक एवढी चोरटी असतात तर काय बोलू शकतो मी. सिरियसली मला विश्वास नाही होते की लोक पाया पडायला येतात की चप्पल चोरायला तेच समजत नाही. तर आता बघा मी किती घामाघूम झालो आहे. अजून आम्ही नवापूर नाक्याच्या इकडेच आहेत, नवापूर नाक्याच्या इकडे पण आहे, नवापूर नाक्याच्या आधीच आहे स्टेशनवरती. इकडेच एक शॉप आहे चप्पलचं, तिकडे शॉपमध्ये आलो आहे. कारण की विना चपलीचं तर फिरू शकत नाही या रोडला आणि घरी पण जाऊ शकत नाही, कारण की रोडला एवढे खड्डे पडले आणि एवढे दगडे आहेत रोडवरती, विना चपलीचं कसं जाणार. त्याच्यामुळे आता इकडे शॉपवरती आलो आणि एक सिम्पलच चप्पल घेतो. त्याचे 300-350 रुपये सांगता येते, त्यांना काही 200 रुपयाला मागून भेटतो, बघू देतो का. आणि राम शिव्या मलाच घालतोय की जे चुकीमुळे चप्पल गेली सांगतो. म्हणजे किती मूर्ख असेल राम ना, पण चांगला आहे राम. चप्पल माझ्या चुकीमुळे गेली, चप्पल माझ्या चुकीमुळे गेली. पण काय का काय काय बाहेर ठेवले असेल तर गेलं. आता चप्पल घेतलेली आहे, बघू. कारण की घरी जाईपर्यंत मला पाहिजे आहे फक्त चप्पलची, म्हटलं मला घरी जाईपर्यंत. सँडल होती, चप्पल घालून जातोय घरी, मम्मीचा ओरडा खावा लागेल. तर आता मी आणि रामच अजून, आणि आता आम्ही चालत नवापूर नाक्याच्या इकडे आलो आहे. हा नवापूर नाका आहे ना राम, नवापूर नाक्याच्या पुढे एमआयडीच्या मध्ये जो रोड जातो ना तिथपर्यंत आलो आहे. पाटील चष्मेवाला वगैरे आहे ना. आणि हा कोणता राम आपण नंबर लावाय, कोणता दवाखान्यात आलो तो? पाटील नाही रे, तो दवाखाना कोणता आहे? लखनदारी दवाखाना आहे, तिकडे आम्ही दवाखाना चेकअपसाठी आलो होतो मी आणि राम मागे. तिकडे आता आम्ही चालू आहे, गणपती आहे इकडे पण, तर बघूया. आणि विकास तिकडे आलो आहे. आणि बोईसरला खूप मोठे मोठे गणपती आणि डेकोरेशन असते, पण एवढं काय दिसतं नाही यावेळेस ते चांगलं. तिथे
आता बघूया श्री गणेश मित्र मंडळ बर्वे कंपाऊंड. चला बघूया आता इकडे कसं डेकोरेशन. हा बघा हे पाटील जंक्शनवाल्याचं शॉप आहे, इथेच आहे. आता आम्ही परत दिखाण्याच्या इकडे आलो आणि आता आम्ही परत याच रोडला नवापूर रोडला चाललो आहे रिटर्न. आणि पाय खूप जास्त म्हणजे दुखायला लागले यार, कारण की या चप्पलची सवय नाही आहे ना, तर या चप्पलमध्ये चालतच नाही येते आणि एवढे पाय दुखत आहेत यार. आणि मला वाटलं तर गणपतीला सगळं मस्त सर्व मस्त काय काय असेल डेकोरेशन, थीमवाले काय काय असेल, पण असं काहीच नव्हतं. फक्त एकाच ठिकाणी थीमवालं डेकोरेशन होतं आणि या सर्वांच्या नादामध्ये माझी चप्पल पण गेली यार. चला आता काहीतरी आम्ही खातो आणि मग जातो घरी. चला सगळ्या मम्मीचे पण फोन येतात कारण की 8 वाजून गेले ना, त्याच्यामुळे. चला आता रामला खायचा होता वडापाव, त्याच्यामुळे आता आम्ही आलो वडापाव खायला. इथे नवापूर नगर इकडे ते एक आहे शॉप, हे बघा ऑफरमध्ये वडापाव असतो इकडे, त्याच्यामध्ये इकडे चालतो आम्ही वडापाव खायला. कारण की रामला इकडेच वडापाव आवडतो, पुणेरी वडापाव, त्याच्यामुळे आता आम्ही इकडे चालू वडापाव खायला. आता वडापाव आम्ही खातो. चला मग त्यामध्ये ऑर्डर देत आहे, मग तुम्हाला दाखवतो. राम तर आता रामचा वडापाव खाऊन झाला. आता आम्ही चाललो पुढे. तर मला मम्मीने काकडी आणायला सांगितलं होतं, मला काकडी कुठे दिसलीच नाही आहे, तुम्ही बघितलंच नाही. जाऊ दे आता घरी गेल्यावर मी किती ओरडा खाणार आहे तुम्हाच्यासोबत मी शेअर नक्की करेल. बघा किती मस्त प्रकारे आणि किती ओरडा खाणार आहे पप्पांचा, मम्मीचा, त्याच्यामध्ये मोनाली भाजीवाले मागे गेले, सर्व भाजीवाले बसले होते ते. हे बघ इकडे पण आहे विकायला मशरूम, हे बघ मशरूम इकडे पण आहे. काकडी आहे, काकडी कितीला? 10ला द्या ना, 10 द्या. एकच आहे का? एकच आहे. हे आळीम आहे ना? आज खूप आहेत विकायला सगळी. हां खूप महाग असते हे, फक्त पावसाळ्यामध्येच असते महाग भेटते. चला आता इथे नवापूर नाक्यावरती तर ही काकडी मम्मीने सांगितली होती, त्यांच्याकडे पण आळीम वगैरे आहे, तर काकडी घेतली. यूट्यूबवर आहे राम, तुला ते माहिती आहे का, ते काय आहे माहिती आहे का? तर आता आम्ही चालत यशपतीच्या इकडे आलो आहे आणि आता इकडनं जायचं आहे सरळ घरी. राम त्याच्या घरी जाणार आहे, मी माझ्या घरी जाणार आहे. हो ना राम? राम कसं वाटलं गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन? एकदम मस्त. तर रामला तर खूप मस्त वाटलं, मला पण खूप चांगलं वाटलं. तर सरळ राम बस स्टँडपर्यंत आम्ही सोबत जाणार आहोत, तिकडनं राम त्याच्या घरी जाईल, मी माझ्या घरी. राम आणि बाय द वे राम बॅचलरमध्ये राहतो आणि रामला सगळं जेवणसुद्धा बनवता येते. हो ना राम? चपात्या, भाजी, भात, डाळ सर्व येते. मोदक येतात का नाही राम? येतात. कधी बनवून आणतो आहे गणपतीला? मला गणपतीचा प्रसाद सध्या नाही का, सुट्टीच्या दिवशी. चालेल. तर हे बस स्टँडच्या इकडे बाहेरच रिक्षा लागली होती, त्याच्यामुळे बरं झालं. नाही बस स्टँडच्या इकडे रिक्षा लागली होती, असं बस स्टँडच्या इकडे रिक्षा लागली होती, त्याच्यामुळे आता पटकनच्यामध्ये जेवण बसलो डायरेक्टली आणि आता मग इकडनं जातो घरी. चला आता गर्दीवर रिक्षामध्ये मग तुम्हाला घरी जाऊनच भेटतो. A few hours later. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. तर आता जाऊ की नको करत आता शेवटी निघालेलो आहे आणि चाललो होतं क्लब हाऊसच्या इकडे, म्हणजे आमचा राहुलनगरचा सार्वजनिक जो गणपती आहे त्या गणपतीच्या इकडे आता आमच्या इकडे डान्सचा प्रोग्राम आहे, तर तिकडेच आता चाललो. तर एक मिनिट थांबा, चावी वगैरे घेतो. हां, तर सार्वजनिक प्रोग्राम आहे, तिकडे आता जातो मी. मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे खूप, 12 का 13%. तर बघू जेवढं शूट होईल तेवढं शूट करतो, नंतर लाईव्हच येतो डायरेक्टली. आता
तर बघू आता कसं काय होते. तर सगळ्यात पद्धतीने दार लावतो आणि मग जायला निघतो. चला मग आपण तिकडे तिकडे जाऊन तुम्हाला डायरेक्टली भेटतो मी आता. आणि ही वेगळी दारामध्ये गौर आहे, तर ही पप्पाने आणून ठेवलेली आहे. आता उद्या गौरी आहेत ना, त्याच्यामुळे आणून ठेवलेली आहे. चला தமிழ் தெரியாதா? ஹிந்தில किसकी लगी भाई आके बता रहा हूँ जो यहाँ लाइफ की आई ने कस्ते मारा ब्रेक हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक 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 बेटा कोई बॉडी बनाना तेरी चिकनी गालों पे स्ट्रगल की फसल उगाना. नमस्कार. कहिए क्या सुनेंगे आप? अरे कहिए कहाँ दिया? मैं कर रही थी किसी का इंतजार. कौन है वो जिससे मैं करती हूँ प्यार जिससे करते हैं मिन्नतें बार बार ऐसे.
सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। चाहे जितना सो लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। चाहे जितना सो लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हिंदुस्तानी अपने कहा है मैं तो नहीं हूँ इंसानों में, दिखता हूँ मैं तो इन दुकानों में। दुनिया बनाई मैंने हाथों से, मिट्टी से नहीं जज्बातों से। फिर रहा हूँ घूमता मेरे मैं कहाँ
जे खुशी ध्यान सबुरी त्यांचे नंबर येणार आहे, त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि ज्यांचे इथे नंबर येणार नाही त्यांनी नाराज नव्हता, आपल्या परफॉर्मन्स पुढच्या वर्षी कसं सुधारता येईल, तर त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल याचा विचार करायचा. त्यांनी अजिबात नाराज व्हायचं नाही. माझ्या मते सर्व जे स्पर्धक होते मी जिंकलेले आहे. फ्रेंड्स, तर आताच आम्ही आले तिकडनं. मी चेंज केलं, मम्मी आणि मोनाली आता आले. मी मगाशी थोडंसं पुढे आलो, माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता, त्याच्यामुळे मी चार्जिंगला लावला. चार्जिंग झालं आहे आता साधारण की 10% चार्जिंग आहे. वेट हां 11% चार्जिंग आहे. तर आता झोपायचं म्हणजे खूप टाईम झाला आहे, जवळपास 12 वाजलेले आहेत आणि खूप जसं झोपायचं. सकाळी फशीतला यायचं आहे, रोजाला गौरी पण आहेत आमच्याकडे. तर आणि सोसायटीचं विसर्जन नाही गणपतीचं, बघून काय काय होते आणि कुठे कुठे शूट करायला जमते ते. तर चला मग आता तर मी झोपतो. आणि हा होता आजचा आपला ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला हा तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा.